आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो वाचताना म्हणजे अंगावर अक्षरशः काटा येतो. हो ना, अगदी थरारून जायला होतं. नक्कीच. एका रणभूमीची कल्पना करूया. एका बाजूला चक्क 3 टनांचा एक महाकाय युद्ध हत्ती घोड्यांना अक्षरशः खेळण्यांसारखं हवेत भिरकावताय. बापरे, 3 टन. हो, आणि दुसऱ्या बाजूला रक्ताच्या थरोळ्यात एक मुंडके नसलेलं धड. होय, मुंडके नसलेलं धड. एक्झॅक्टली. हातात तलवार घेऊन अजूनही उभा आहे, कारण त्या शरीराला आपण मेलो आहोत हे अजून समजलेलंच नाहीये. हा भाग तर सर्वात जास्त अस्वस्थ करणारा आहे. खरंच. आणि या सगळ्या मृत्यूच्या तांडवात एक माणूस अत्यंत शांतपणे एका काय म्हणतो आपण त्याला गूढ रहस्याच्या रक्षणासाठी बाण चालवतोय. अगदी शांतपणे, कुठलाही गोंधळ नसताना. बरोबर. तर आज आपण साहित्यातील एका अशा पानाचा विच्छेदन करणार आहोत जे केवळ युद्धाची कथा सांगत नाही, तर रणांगणावरील गोंधळ माणसाची विचार करण्याची क्षमता कशी हिरावून घेतो याचं एक भयानक असं मानसशास्त्रीय आणि वैज्ञानिक विश्लेषण करतं. म्हणजे बॅटलफील्ड केऑसचं एकदम परफेक्ट उदाहरण. होय. आपल्याकडे बाजिंद या अत्यंत गाजलेल्या पुस्तकातील पान क्रमांक 108 वरील हा प्रसंग आहे. आणि आजचा आपला उद्देश फक्त गोष्ट सांगणं हा नाहीये. मग आपण आज नक्की काय शोधणार आहोत? तर या युद्धभूमीवरील गोंधळाच्या शरीरशास्त्राचा आणि मानसिकतेचा सखोल वेध घेणं हा आपला उद्देश आहे. युद्धातील गोंधळ किंवा ज्याला आपण फॉग ऑफ वॉर म्हणतो, ही संकल्पना समजून घेण्यासाठी हा उतारा म्हणजे एक उत्कृष्ट केस स्टडी आहे. खरंय. कारण एरवी आपण युद्धाच्या कथा वाचतो तेव्हा शौर्य किंवा रणनीती किंवा नियोजन यावरच जास्त भर दिलेला असतो ना, पण इथे लेखकाने थेट त्या क्षणी सुरू असलेल्या अत्यंत भयानक वास्तवावर बोट ठेवलंय. हो, उतार्याची सुरुवातच साराच गोंधळ या शब्दांनी होते. एक्झॅक्टली. वस्ताद काका आणि सूर्याजी हे रणांगणावर आहेत, पण ते लढत नाहीयेत सुरुवातीला. ते पळत आहेत. म्हणजेच पळ काढण्याची अवस्था पाहतोय, कारण आजूबाजूच्या परिस्थितीचा वेग त्यांच्या आकलन क्षमतेच्या पूर्णपणे पलीकडे गेला आहे. आणि हा वेग किती भयंकर असू शकतो हे लगेच पुढच्याच घटनेवरून स्पष्ट होतं. म्हणजे ते पळत असतानाच अचानक एक प्रचंड महाकाय हत्ती सूर्याजीच्या मागे लागतो. आणि नुसता मागे लागत नाही. तेच सर, तो सूर्याजीच्या घोड्याचा मागचा पाय उचलून चक्क घोड्याला हवेत भिरकावतो. आता इथे थोडं थांबूया आपण. एका घोड्याला हवेत भिरकावून देणं. बापरे, विचार करूनच धडकी भरते. हो ना. यामागील भौतिकशास्त्र जर आपण पाहिलं तर एका घोड्याचं वजन साधारणपणे 400 ते 500 किलो असू शकतं. आरामात. त्याहून जास्तच असेल कदाचित. मग हत्तीच्या सोंडेत किती प्रचंड स्नायूंची ताकद असली पाहिजे, ज्यामुळे तो एका धावत्या घोड्याचा पाय धरून त्याला गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध हवेत फेकू शकतो. हे बघ, हत्तीच्या सोंडेची रचना ही निसर्गातील एक अत्यंत गुंतागुंतीची आणि शक्तिशाली यंत्रणा आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मानवी शरीरात एकूण जेवढे स्नायू नसतात, बापरे, त्याहून जास्त. होय, त्याहून कितीतरी पटीने अधिक, म्हणजे जवळपास 40,000हून अधिक स्नायू फक्त एका हत्तीच्या सोंडेत असतात. 40,000 फक्त सोंडेत? हो, आणि त्यात हाडं नसतात. पण ती सोंड म्हणजे एक प्रकारच्या हायड्रॉलिक क्रेनसारखी काम करते. अच्छा, म्हणजे ती प्रचंड लवचिक आणि ताकदवान असते. नक्कीच. ऐतिहासिक काळात युद्धात हत्तींचा वापर हा केवळ ताकदीसाठी नव्हे, तर सायकोलॉजिकल वॉरफेअरसाठी केला जायचा. म्हणजे शत्रूच्या मनात धडकी भरवण्यासाठी. होय, ते चालते फिरते रणगाळेच होते. जेव्हा असा एक 3 टनाचा प्राणी चवताळतो, तेव्हा त्याच्या मार्गात येणारी कोणतीही गोष्ट उद्ध्वस्त होणं अटळ असतं. साहजिकच आहे. त्यामुळे सूर्याजी जेव्हा त्या घोड्यावरून खाली फेकला जातो, तेव्हा तो तांत्रिकदृष्ट्या मृत्यूच्या जबड्यातच पडतो. पण इथेच परिस्थिती एक वेगळं वळण घेते. म्हणजे जमिनीवर पडल्यावर सामान्यतः फ्रीज होण्याची अवस्था यायला हवी ना? माणूस ठिजून जातो. अगदी स्वाभाविक प्रतिक्रिया तीच असती. पण सूर्याजीची जगण्याची जिद्द त्याला हार मानू देत नाही. तो आपली तलवार उपसतो आणि त्या चवताळलेल्या हत्तीच्या सोंडेवर जोरदार वार करतो. आणि तो वार इतका शक्तिशाली असतो की हत्तीची सोंड चक्क तुटून पडते. सोंडेतून रक्ताचा प्रवाह वाहू लागतो आणि तो महाकाय हत्ती वेदनेने ची ची करत गिरकी घेतो आणि खाली कोसळून जागीच मरतो. हा एक अतिशय अंगावर येणारा प्रसंग आहे. खरंच. पण मला इथे एक गोष्ट समजून घ्यायची आहे. हत्तीसारखा महाकाय प्राणी फक्त सोंड तुटल्याने इतक्या लगेच जागीच कसा मरू शकतो? हा खूप चांगला प्रश्न आहे. आणि हे केवळ रक्ताच्या भळभळणाऱ्या प्रवाहामुळे घडत नाहीये. त्यामागे न्यूरोजेनिक शॉक हे मुख्य कारण आहे. न्यूरोजेनिक शॉक म्हणजे मेंदूशी संबंधित काही? हो, जसं आपण मगाशी चर्चा केली की हत्तीच्या सोंडेत हजारो स्नायू असतात,
तसंच तिथे हजारो मज्जातंतूंचं म्हणजे नर्व एंडिंगचं जाळं असतं. अच्छा, म्हणजे ती खूप सेन्सिटिव्ह असते. एक्झॅक्टली. सोंड हा हत्तीचा सर्वात संवेदनशील अवयव असतो. जेव्हा ती सोंड एका झटक्यात तुटते तेव्हा वेदनेच्या लहरींचा एक प्रचंड मोठा स्फोट हत्तीच्या मेंदूपर्यंत पोहोचतो. बापरे, म्हणजे वेदनेची पातळी कल्पनेपलीकडे असेल. होय, मेंदूला इतक्या मोठ्या प्रमाणावर वेदनेचे संकेत मिळतात की संपूर्ण मध्यवर्ती मज्जासंस्था काही क्षणांसाठी काम करणं थांबवते. म्हणजे सिस्टीम फेलियरच म्हणायचं याला. बरोबर. या अत्यंत तीव्र धक्क्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची किंवा मेंदूचे कार्य ठप्प होण्याची शक्यता असते. म्हणूनच तो हत्ती गिरकी घेऊन जागीच कोसळतो. म्हणजे हे सूर्याजीच्या तलवारीच्या घावाचं यश कमी. आणि हत्तीच्या शरीररचनेतील कमकुवत दुव्यावर झालेला अचूक प्रहार जास्त आहे. हे खरंच अचंबित करणारं आहे. पण हत्तीच्या मृत्यूनंतर जे घडतं ना, ते मानवी मानसिकतेच्या एका अत्यंत धोकादायक अवस्थेकडे लक्ष वेधतं. कोणती अवस्था? म्हणजे बघ, हत्तीला मारल्यानंतर सूर्याजी ती रक्ताएली तलवार हातात घेऊन छाती फुगून हसू लागतो. त्याला वाटतं की त्याने रणांगणावरील सर्वात मोठा शत्रू संपवला आहे. हे खूप कॉमन आहे खरं तर. हो ना, हे एखाद्या व्हिडिओ गेममधल्या फायनल बॉस फाईटसारखं आहे, जिथे तुम्हाला वाटतं की तुम्ही सर्वात मोठ्या शत्रूला हरवलं आणि तुम्ही रिलॅक्स होता. याला आपण विजयानंतरचा आंधळेपणा किंवा पोस्ट विक्ट्री ब्लाइंडनेस म्हणू शकतो. नक्कीच. जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या संकटावर मात करता तेव्हा शरीरात डोपामाइन आणि एड्रेनलिनचा एक मोठा स्फोट होतो. आणि माणसाला वाटतं की आपण अजिंक्य आहोत. होय, आपण दैनंदिन आयुष्यातही हे पाहतो. समजा कार्यालयात एखाद्याने एक अत्यंत कठीण प्रोजेक्ट पूर्ण केला किंवा प्रमोशन मिळालं, तर त्या विजयाच्या उन्मादात अनेकदा छोट्या पण महत्वाच्या चुका होतात. म्हणजे माणसाचा गार्ड डाऊन होतो. एक्झॅक्टली. सूर्याजीचा गार्ड असाच डाऊन झालाय. आणि युद्धभूमी ही अशी जागा आहे जिथे तुम्ही एक सेकंदही तुमचा गार्ड खाली घेऊ शकत नाही. खरंय. आणि त्याचा हा अहंकार त्याची तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता नष्ट करतो. हो, शारीरिक ताकद आणि अहंकार जेव्हा एकत्र येतात तेव्हा माणूस आजूबाजूच्या धोक्यांचं आकलन करू शकत नाही. तो विसरून जातो की तो अजूनही रणभूमीच्या मध्यभागी उभा आहे. जोपर्यंत सुरक्षित जागी पोचत नाही तोपर्यंत कोणताही विजय अंतिम नसतो. अगदी बरोबर. सूर्याजीचा हा क्षणिक विजयाचा उन्मादच त्याला गाफील बनवतो आणि पुढच्याच क्षणी घडणाऱ्या अकल्पित मृत्यूला आमंत्रण देतो. आणि तो मृत्यू कसा येतो? अत्यंत शांतपणे आणि भयंकर वेगाने. बापरे, तो प्रसंग? होय, सूर्याजी हसत असतानाच दुसऱ्या बाजूने बाजिंदरच्या तिरत्तमटातून एक बाण सुटतो. उतार्यात या बाणाचा सू 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 असा आवाज वर्णन केला आहे. तो आवाजच भीतीदायक आहे. तो बाण येतो आणि एका सेकंदाच्या आत सूर्याजीचं मुंडकं धडावेगळं करतो. तो वेग इतका प्रचंड आहे की सूर्याजीला स्वतःचं शिर कधी तुटलं हेच समजत नाही. कल्पना करा, तो वेग किती असेल. तेच. आणि या सू 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 आवाजामागे एक वेगळंच एरोडायनॅमिक्स आहे ना. बाणाच्या मागील पिसांमुळे तो हवा कापत येतो, ज्यामुळे हा विशिष्ट आवाज निर्माण होतो. नक्कीच. तो आवाज म्हणजे हवेच्या दाबातून बाण मार्ग काढत असल्याचं लक्षण आहे. बाजिंदचा हा वार म्हणजे एखाद्या स्नायपरच्या गोलीसारखा आहे. स्नायपर शॉट? अगदी परफेक्ट शब्द आहे हा. हो ना. इथे बाजिंदने केवळ बाण मारलेलं नाहीये, तर त्याने एक अत्यंत गुंतागुंतीचं भूमितीय समीकरण डोक्यात सोडवलंय. भूमितीय समीकरण म्हणजे कसं? म्हणजे बघ, सूर्याजीचा हसताना मागे जाणारं डोकं, बाणाचा वेग, वाऱ्याची दिशा आणि अंतर या सगळ्याचा अचूक अंदाज बाजिंदने एका क्षणात घेतलाय. कमाल आहे. म्हणजे एकीकडे सूर्याजीचा आरडाओरडा आणि हत्तीशी झालेली झटापट हा पाशवी ताकदीचा खेळ होता, आणि दुसरीकडे बाजिंदेचा वार हा अत्यंत शांत, एकाग्र आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून केलेला हल्ला होता. दोन वेगवेगळ्या युद्धपद्धतींमधील हा एक अत्यंत स्पष्ट विरोधाभास आहे. अगदी. पण यानंतरचं जे दृश्य उतार्यात वर्णन केलंय ना, मला वाटतं ऐतिहासिक साहित्यातील सर्वात भयानक आणि अस्वस्थ करणाऱ्या दृश्यांपैकी एक असावं ते. होय, ते धोड. शिराशिवाय ते तलवार घेतलेलं धड तसंच उभं होतं. बापरे, विचार करा. मेंदू नाही, डोकं नाही, पण ते शरीर अजूनही कोसळलेलं नाहीये.
हे खरंच विचित्र वाटतं ऐकायला. हे कसे शक्य आहे? वैद्यकीय दृष्ट्या हे कसे घडू शकतं? हे मानवी शरीरशास्त्र आणि मज्जासंस्थेचं एक भयानक रूप आहे. जेव्हा अत्यंत तीक्ष्ण शस्त्राने किंवा बाणाने अतिशय वेगाने शिरच्छेद होतो, वेगात होतो तेव्हा धडाला आणि शरीराच्या स्नायूंना मेंदूकडून मिळणारा मृत्यूचा संदेश काही सेकंदांसाठी पोहोचतच नाही. अच्छा, म्हणजे शरीराला आपण मेलोय हे कळतच नाही. मज्जारज्जू म्हणजे स्पायनल कॉर्ड अचानक तुटल्यामुळे स्नायूंमध्ये एक प्रकारची तात्पुरती स्पंदने निर्माण होतात. म्हणजे स्पॅझम्स. होय, आणि यामुळे शरीर आहे त्या अवस्थेत काही काळ उभं राहू शकतं. ते मुंडकं नसलेलं धड हे शूरत्वाचं प्रतीक नाहीये बरं का. मग ते कशाचं प्रतीक आहे? ते विनामेंदूच्या ताकदीचं, एका अंध अहंकाराचं जिवंत स्मारक आहे. ज्या शरीराला आपलं शिर धडावेगळं झालंय हे समजण्याची ही बुद्धी उरली नाहीये, ते शरीर तलवार घेऊन उभं आहे. बापरे, हा रणांगणावरील विनाशाचा सर्वात मोठा विरोधाभास आहे. खरंच. पण मला इथे खूप मोठी शंका आहे आणि आपण यावर थोडी चर्चा केली पाहिजे. कोणती शंका? बघ, बाजिंदने सूर्याजीला मारलं, उतार्यात पुढे एक वाक्य येतं. त्याच्या म्हणजे बाजिंदच्या मुखावर समाधान होतं की बाजिंच्या गूढ ज्ञानाचा साक्षीदार आता संपलाय. हे खूप महत्वाचं वाक्य आहे. आता माझ्या मनात असा प्रश्न येतो की युद्धाच्या एवढ्या प्रचंड गोंधळात, जिथे स्वतःचा जीव वाचवणं ही प्राथमिकता असते, बरोबर, तिथे फक्त एक रहस्य लपवण्यासाठी एखाद्याला टार्गेट करून मारणं हे थोडं अतिशयोक्तीपूर्ण वाटत नाही का? म्हणजे सूर्याजीचा मृत्यू हा केवळ युद्धातून समोर आलेल्या परिस्थितीचा भाग नसेल का? एवढ्या धावपळीत गूढज्ञान सुरक्षित करण्यावर बाजिंदाचा फोकस कसा असू शकतो? एक अत्यंत रास्त प्रश्न आहे आणि तो बाजिंदच्या पात्राची खोली खूप वाढवतो. वरवर पाहता हे नक्कीच अतिशयोक्ती वाटू शकतं. हो ना, कारण सभोवताली एवढा गोंधळ आहे. पण जर आपण इतिहासातील युद्ध आणि हेरगिरी म्हणजे एस्पियोनाज यांचा अभ्यास केला, अच्छा, हेरगिरीच्या दृष्टिकोनातून, हो, तर आपल्या लक्षात येईल की माहिती किंवा इन्फॉर्मेशन हे नेहमीच कोणत्याही शस्त्रापेक्षा मोठं चलन राहिलेलं आहे. माहिती ही शस्त्रापेक्षा मोठी असते, हे पटतंय मला. एक चुकीची माहिती किंवा उघड झालेलं रहस्य संपूर्ण सैन्य नष्ट करू शकतं, साम्राज्य उलथवू शकतं. बाजिंद तिथे सामान्य सैनिकासारखा लढत नाहीये, तो एक मिशनवर आहे. म्हणजे तो तिथे फक्त युद्ध करायला आलेला नाहीये. एक्झॅक्टली. सूर्याजीला मारणं हा कदाचित त्याच्यासाठी युद्धभूमीवरील अपघाती सामना नसेल, तर ती एक सुनियोजित असॅसिनेशन किंवा हत्या असू शकते. ओहो, म्हणजे सूर्याजीकडे बाजींची एखादी मोठी राजकीय गुप्त माहिती असू शकते. होय, त्याच्या अस्तित्वाची अशी ओळख असू शकते जी समोर आली तर सर्वनाश होऊ शकतो. त्यामुळे बाजींसाठी युद्धाचा गोंधळ ही अडचण नव्हती. मग काय होतं? ती एक कव्हर होती. गोंधळाचा फायदा घेऊन त्याने अत्यंत थंड डोक्याने एका साक्षीदाराला कायमचं संपवलं. बापरे, म्हणजे ही एक प्रकारची टार्गेटेड क्लिनिकल स्ट्राईक होती. अगदी तेच. हे भयानक आहे. लोक संपत्तीसाठी किंवा जमिनीसाठी युद्ध करतात, पण इथे माहितीच्या आणि रहस्याच्या रक्षणासाठी इतक्या सहजपणे एका जीवाचा बळी घेतला गेला. हो, पण या जगात प्रत्येक क्रियेला एक प्रतिक्रिया असते ना. बरोबर. आणि बाजिंदाने आपलं रहस्य तर जपलं, पण या कृतीतून त्याने एका अत्यंत विनाशकारी शक्तीला जन्म दिला. वस्ताद काका. हो, वस्ताद काका. आपण सुरुवातीला पाहिलं की हेच वस्ताद काका सूर्याजीसोबत जीव वाचवण्यासाठी लपायला जागा शोधत होते. घाबरलेले होते ते. पण जेव्हा ते सूर्याजीचा असा भयानक अंत पाहतात, तेव्हा त्यांच्यात एक अकल्पित बदल होतो. उतार्यात म्हटल्याप्रमाणे त्यांचं क्षत्रिय रक्त उफाळून येतं. आता त्यांना मृत्यूची पर्वा उरलेली नाहीये. अजिबात नाही. ते दोन्ही हातांत पट्टे चढवतात आणि मारू किंवा मरू अशी आरोळी ठोकतात. इथे आपण मानवी मेंदूतील अमिगडाला या भागाचं कार्य कसं बदलतं हे पाहू शकतो. अमिगडाला हे काय करतं नक्की? अमिगडाला हा मेंदूतील भीती आणि धोक्याची जाणीव करून देणारा भाग आहे. सुरुवातीला वस्ताद काकांचा अमिगडाला त्यांना पळ काढण्याचा संकेत देत होता. कारण जीव वाचवणं ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे. हो, पण जेव्हा माणसाच्या डोळ्यासमोर आपल्या जवळच्या व्यक्तीचा असा क्रूर आणि अकल्पित मृत्यू होतो, तेव्हा दुःख आणि संताप भीतीवर पूर्णपणे मात करतात. म्हणजे भीतीची जागा रागाने घेतली. एक्झॅक्टली. याला आपण बर्जर स्टेट म्हणू शकतो. या अवस्थेत शरीरातील वेदनेची जाणीव तात्पुरती नाहीशी होते आणि माणूस केवळ विनाशाच्या उद्देशाने पुढे जातो. बापरे, बर्जरस्कर स्टेट. वस्ताद काकांचा हा क्षत्रिय धर्म म्हणजे केवळ त्यांच्या जातीचा किंवा वर्गाचा उल्लेख नाहीये, तर तो लढण्याच्या आणि सर्वनाश करण्याच्या एका आदिम प्रवृत्तीचा म्हणजे प्रायमल इन्स्टिंक्टचा उद्रेक आहे.
आता ते स्वतःच्या अस्तित्वाच्या पलीकडे गेले आहेत. आणि ज्या शस्त्राचा ते वापर करतात ते पट्टे, ते शस्त्र आणि वस्ताद काकांचं आक्रमण वाचून थक्क व्हायला होतं. हो, पट्टा हे खूप भयानक शस्त्र आहे. ते दोन्ही हातांतील पट्टे सुदर्शन चक्रासारखे फिरवू लागतात. जे कोणी वाटेत येत होतं त्यांची अक्षरशः खांडोळी होत होती. अगदी प्राण्यांशीही. हो, अगदी बिथरलेली जनावरही त्या वर्तुळात जाण्याची हिंमत करत नव्हती. आता मला या पट्ट्याचं मेकॅनिझमबद्दल बोलायचं आहे. सांगा. पट्टा हे सामान्य तलवारीसारखं शस्त्र नाहीये. त्याचं पाते अत्यंत लांब आणि लवचिक असतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचा मूठ आणि मनगटाचा भाग एका स्टीलच्या आच्छादनाने म्हणजे गॉन्टलेटने कुलूपासारखा बंदिस्त असतो. अगदी तंतोतंत. आणि याच रचनेमुळे पट्टा चालवणं हे भौतिकशास्त्राचं एक मोठं आव्हान असतं. कसं काय? कारण मनगट बंदिस्त असल्यामुळे तुम्ही तलवारीसारखं मनगट फिरून वार करू शकत नाही. पट्टा चालवण्यासाठी तुम्हाला तुमच्या खांद्यांचा, कमरेचा आणि संपूर्ण शरीराच्या हालचालीचा वापर करावा लागतो. अच्छा, म्हणजे संपूर्ण शरीराची ताकद लागते. होय. आणि जेव्हा उतार्यात हे पट्टे सुदर्शन चक्रासारखे फिरत असल्याचा उल्लेख येतो, तेव्हा तिथे खऱ्या अर्थाने सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजेच केंद्रोत्सारी बलाचा वापर होत असतो. म्हणजे एखाद्या हेलिकॉप्टरच्या पात्यासारखं? वेगात स्वतःभोवती फिरवायला सुरुवात केली की तुमच्या आजूबाजूला मृत्यूचे एक अदृश्य वर्तुळ किंवा झोन ऑफ डेथ तयार होतो. बापरे. त्या परिघात येणारी कोणतीही वस्तू किंवा व्यक्ती क्षणात कापली जाते. पण हे असं हेलिकॉप्टरच्या पात्यासारखं फिरत राहणं, याला किती प्रचंड शारीरिक ऊर्जा लागत असेल. मानवी शरीराची एक मर्यादा असते ना. खूप जास्त ऊर्जा लागते. हे शस्त्र सतत वेगात फिरवण्यासाठी तुमच्या हृदयाची आणि फुफ्फुसांची ताकद सर्वोच्च पातळीवर असावी लागते. ज्याला आपण कार्डिओव्हॅस्क्युलर एन्ड्युरन्स म्हणतो. हो, आणि सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे एकदा का तुम्ही हा फिरण्याचा वेग कमी केला किंवा थांबलात, तर तुमची सुरक्षा यंत्रणा लगेच कोसळते. एक्झॅक्टली. तुम्ही शत्रूसाठी उघडे पडता. म्हणजे वस्ताद काका आता एका अशा स्थितीत आहेत जिथे थांबणं म्हणजे मृत्यू. ते स्वतःला एका मानवी चक्रीवादळात रूपांतरित करतात. या आवाजाने आणि वेगाने जनावरही दूर पळत आहेत. हीच त्या बर्सरकर अवस्थेची परिसीमा आहे. वस्ताद काका आता अंधाधुंद लढत नाहीयेत. मग त्यांची नजर बाजिंदवर खेळलेली आहे. ते वेगाने बाजिंदच्या दिशेने सरकत आहेत. रणांगणावरील शक्तीचं संतुलन कसं एका क्षणात बदलतं हे इथे पाहायला मिळतं. खराच की. जो बाजिंद काही सेकंदांपूर्वी एका रहस्याचं रक्षण केल्याच्या समाधानात एका अचूक शिकारीच्या भूमिकेत होता, तो आता स्वतः शिकार बनण्याच्या मार्गावर आहे. बरोबर. वस्ताद काकांचे हे प्रलयंकारी आक्रमण त्यांच्या आणि बाजिंदमधील अंतर वेगाने कमी करत आहे. मृत्यू आता बाजिंदच्या दिशेने स्वतःहून चालून येत आहे. खरंच एकाच पानावर घटनांचे आणि भावभावनांचे इतके अफाट स्थित्यंतर आपण पाहिले. आजच्या या संपूर्ण विश्लेषणातून आपण एका युद्धभूमीच्या गोंधळाची रचना उलगडली. खूपच थरारक प्रवास होता हा. नक्कीच. आपण पाहिलं की 3 टनांचा महाकाय हत्ती आणि त्याचं भौतिकशास्त्र कसं काम करतं. पण एका क्षणाच्या अहंकारात सूर्याजीसारखा योद्धा विना मेंदूचा धड बनून कसा उभा राहतो. होय. आपण बाजिंदच्या एका बाणाची अचूक भूमिती पाहिली, जी एका गूढ रहस्याला जिवंत ठेवण्यासाठी चालवली गेली. आणि आपण पाहिलं की दुःखातून जन्मलेला संताप एका सामान्य माणसाला हेलिकॉप्टरच्या पात्यांसारख्या फिरणाऱ्या पट्ट्यांच्या सहाय्याने एका मानवी चक्रीवादळात कसं रूपांतरित करतो. हे सगळं अंगावर काटा आणणार आहे. हे सर्व ऐकताना आपण केवळ इतिहासाच्या एका पानावर रेंगाळत नाही आहोत, तर मानवी प्रवृत्तीच्या एका अत्यंत खोल सत्याला स्पर्श करत आहोत. रणांगण असो वा आपलं दैनंदिन आयुष्य, इथे परिस्थिती कधीही स्थिर नसते. अगदी खरंय. शिकारी आणि शिकार यातील अंतर केवळ एका कृतीपुरतं असतं. आजची ही सखोल चर्चा थांबवताना हा प्रसंग आपल्या मनात एक अत्यंत अस्वस्थ करणारा विचार सोडून जातो. या संपूर्ण रक्ताळलेल्या खेळात सर्वात घातक शस्त्र कोणतं होतं? तो महाकाय युद्धहत्ती? तो सू 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 आवाज करत आलेला अचूक बाण? की ते सुदर्शन चक्रासारखे मृत्यू वाटणारे पट्टे? किंवा ते गूढ ज्ञान आणि ते रहस्य, ज्याच्या केवळ अस्तित्वामुळे या एवढ्या मोठ्या विनाशाला आमंत्रण मिळालं? आजच्या काळात आपल्या खऱ्या आयुष्यात आपल्या आजूबाजूला लोक अशी कोणती गुपितं आणि रहस्य बाळगून आहेत, जी वरवर शांत दिसतात, पण वेळ आल्यावर कोणत्याही तलवारीहून किंवा बाणाहून अधिक धारदार आणि प्राणघातक ठरू शकतात? खूपच सखोल विचार आहे हा. माहितीच्या या युद्धात आपण शिकार आहोत की शिकारी, या प्रश्नावर नक्की विचार करा. आपण पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि चक्रावून टाकणाऱ्या विषयाच्या सखोल विश्लेषणासह.